फक्त 20 मिनिटांमध्ये नाशिकचा कोणताही माणूस रामसेज किल्ल्यावरती जाऊ शकतो। ज्यावेळी औरंगजेब दख्खनच्या स्वारीवरती निघाला त्यावेळी पहिल्यांदा त्याला वाटलं की हा रामसेज किल्ला छोटासा किल्ला आहे, या किल्ल्यापासूनच सुरुवात करूया आणि स्वराज्याचे सगळे किल्ले घेऊया। म्हणून रामसेज ज्यावेळी घ्यायला दिलेर खान आला होता, बहलोल खान आला होता, काय जे आणखी खान वगैरे असतील तर 5 वर्ष तो किल्ला तिथल्या अनामिक किल्लेदारांनी लढता ठेवला। असा रामसेज किल्ला एकदा तरी जाऊन पहा, जायला फक्त 20 मिनिटं लागतात आणि किल्ला फिरायला फक्त पाऊण तास लागतो। तुम्ही सकाळी 7 ला जरी गेलात तरी दुपारी 12 ला जेवणासाठी आपल्या घरी येऊ शकतात, कारण हे किल्ले ही स्मृतीस्थळ आहेत तिथली। ज्यावेळी आपण म्हातारे होतो त्यावेळी काशी, बनारस, गया, आणखीन कुठे केदारनाथ, बद्रीनाथला जातो, पण ज्या किल्ल्यांच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य स्थापन केलं, कारण त्यावेळी एक म्हण होती की ज्याचे गड त्याचं राज्य, ज्याचा समुद्र ज्याचा आरमार त्याचा समुद्र, असे एक कन्सेप्ट होते। त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त गड त्याची सत्ता अबाधित, कारण किल्ल्यांची गरज का निर्माण झाली? सातवाहन राजांपासून किंबहुना इसवी सन पूर्व 200 ते 500 वर्ष पूर्वी हे किल्ल्यांची निर्मितीचा इतिहास आहे। सातवाहन राजे, त्यानंतर वाकाटक, राष्ट्रकूट, त्यानंतर यादव, त्यानंतर शिलाहार, त्यानंतर मग बहामनी राज्य, मोगल, मराठे, पोर्तुगीज, फ्रेंच, डच वगैरे सगळी फिरंगी, सिद्धी, ज्याला आपण सिद्धी म्हणतो, हे असे सर्व लोक या ठिकाणी आले। त्या काळात त्यांच्या राजसत्तांनी ते किल्ले उभारले। पण आज त्या किल्ल्यांची अवस्था कशी आहे? अतिशय दुर्दैव आहे। मध्यंतरी विनोद तावडे सरांचं लाईव्ह प्रोग्राम झाला, आक्रोश गडकिल्ल्यांचा, म्हणून एबीपी माझाने त्याच्यावरती एक वाचा फोडली की ज्या गडकिल्ल्यात ज्या किल्ल्यामध्ये मोठमोठ्या मोहिमा आखल्या गेल्या, ज्या किल्ल्यांमध्ये स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी वेगवेगळे बेत रचले गेले, ते किल्ले आज शेवटची घटका मोजतात। आपण जर कधी मी विचारतो लोकांना की तुम्ही कुठल्या किल्ल्यावर गेला, कुठल्या तरी एका किल्ल्यावर गेला असेल, लहान मुलांचे सुद्धा मी असे वर्कशॉप्स किंवा व्याख्याने ज्यावेळी मी बोलतो त्यावेळी मुलं फक्त हात वर करा म्हटलं ना, तर ते 100 पैकी फक्त 2 ते 3 मुलंच फक्त हात वर करतात, आम्ही जाऊन पाहून आलो किल्ला। कुठला किल्ला पाहिला? वडिलांबरोबर आईबरोबर पाहिला। कुठला किल्ला पाहिला? मुरुड जंजिरा। मुरुड जंजिरा की जो महाराजांना आयुष्यात जिंकता आला नाही, त्याच्यावरती आपली सत्ताच आली नाही। 1948 साली तो नंतर भारताच्या याच्यामध्ये विलीन झाला। तर त्या ठिकाणी का जातात? पर्यटन म्हणून, चला काहीतरी इतर मौज मजा करू आणि तो किल्ला आहे सहज म्हणून पाहायला जाऊ। किल्ला पाहायला म्हणून आज कोणी जात नाही, हेच मोठं दुर्दैव आहे। खरं तर इतिहास हा दुर्लक्षित विषय आणि त्यात गड किल्ले हा तर आणखी दुर्लक्षित विषय। पण मित्रांनो, ज्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्या किल्ल्यांनी, गडांनी, दुर्गांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे, त्या किल्ल्यांच्या निर्मितीसाठी त्या मावळ्यांनी घामाचा पाऊस पाडलेला आहे आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी रक्ताचा सडा घातलेला आहे, आणि तेच किल्ले आज शेवटची घटका मोजतायत। तुम्ही जर राजगडावरती गेला, राजगड जो संपूर्ण वर्ल्डमध्ये संपूर्ण जगामध्ये जे किल्ल्यांचं रँकिंग झालंय, मानांकन, त्याच्यामध्ये 6 नंबरचा किल्ला हा राजगड। दुसरे गड सगळे जाऊ द्या मित्रांनो, एकदा रायगडला अवश्य भेट द्या। माझं वय वर्ष आज 63 आहे, पण दर 6 महिन्यानंतर मी रायगडला जातोच, कारण छत्रपतींचा जन्म हा गडावरती झालाय, शिवनेरी, आणि महाराजांचा शेवटचा श्वास हा रायगडावरती गेलाय, गडावरच। गडकिल्ल्यांच्या साथीनेच महाराजांनी स्वराज्य उभं केलंय, आणि म्हणून त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत, महाराजांच्या शेवटच्या श्वासाचे व्हायब्रेशन्स आजही रायगडावर तुम्हाला जाणवतात। मित्रांनो, एकदा जाऊन बघा, कारण त्या ठिकाणी जसं आपण स्वामी समर्थांसाठी आपण अक्कलकोटला जातो किंवा साईबाबा शिर्डीला जातो, कारण त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळी अनुभूती मिळते, कारण त्या ठिकाणी त्या संत महात्म्यांचं वास्तव्य झालेलं आहे। इतर मंदिरही भरपूर ठिकाणी आहेत, साईबाबांची आहेत, तुमच्या स्वामी समर्थांची आहेत, पण ज्यावेळी आपण ज्या
त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा शेवटचा श्वास त्या रायगडावरती गेला. त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन फिरलात, असं नका करू की रोपवेने जातोय आम्ही, एक 5 मिनिटात वरती गेलो आणि 5 मिनिटात खाली आलो, 2 तास गड फिरला, तिथे कुठेतरी आपलं नाव बघून आलात, अमुक ढमुक काहीतरी आणि आपलं गावाचं नाव